हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 2. अर्जयित्वा खिलान नर्थान भोगानाप्नोति पुष्कला नहि सर्व परित्याग मंतरेण सुखी भवेत. भावार्थ: विपुल धन कमवून मनुष्य भरपूर भोग उपभोगतो, परंतु या सर्वाचा त्याग केल्याशिवाय तो समाधानी होत नाही. धन याचा अर्थ पैसा, सोने चांदी, हिरे माणके, स्थावर मालमत्ता, पुस्तके, सीडीज आणि असाच अनेक प्रकारचा वस्तुसंग्रह, लोकसंग्रह, ज्ञानसंग्रह इत्यादी. मनुष्य अशा प्रकारे अनेक प्रकारचे विपुल धन कमावितो. असे धन कमविताना, ते सांभाळताना तो भरपूर कष्ट घेतो, खस्ता काढतो, अपमान सहन करतो. या सर्वाचा तो भरपूर यथेच्छ उपभोगही घेतो, परंतु तो यात कधीही समाधानी नसतो. वैभवाला शाप आहे की वैभव जितके जास्त तितके समाधान कमी. असे हे वैभव आणि समाधान यांचे व्यस्त नाते आहे. याला अनेक कारणे आहेत. वैभव जमविण्यात इतके आयुष्य खर्ची घातले जाते की ते उपभोगायला वेळ मिळत नाही, किंवा ज्या प्रमाणात वैभव असते त्या प्रमाणात उपभोग घेतला जात नाही. एखादा धनसंपत्ती कमी असलेला त्या मानाने भरपूर उपभोग घेतो आणि जास्त समाधानी असतो. परदेशात मौज करायला, फिरायला जायचे ठरविले तर इतके दिवस धंद्यापासून दूर राहता येत नाही. मग परदेशी गेलेले असले तरीही नित्य क्षणी धंद्याचे फोन सुरू राहतात. कामामुळे रोज वेळचे वेळी जेवायला मिळत नाही. वैभव कमवणे हेच जीवन होते. उपभोग घेतला जातो, परंतु समाधान हरवते. एक वेळही जेवायला नाही म्हणून भरपूर कष्ट घेऊन, हाल सोसून 10 वेळ भरपूर जेवायला मिळेल इतके धन जमवावे तर पोट न जेवायला सरावते. पोटातील भूक कायम करता नष्ट होते. आता खाल्ले तर त्रास होतो. पचनशक्तीच नष्ट होते. अल्प स्वल्प जेमतेम एक वेळ आहार घेतला जातो. रात्री फक्त ताक किंवा ज्यूस प्यावा लागतो. वैभवाचे समाधान मिळत नाही. राहायला घर नाही म्हणून भरपूर कष्ट करावेत, धन मिळवावे, राजवाड्यासारखे घर बांधावे तर झोपच उडते. रात्री तळमळ होते. भाड्याच्या घरात कशी छान झोप लागत होती, येथे स्वतःच्या बंगल्यात शांत झोप लागत नाही. धन मिळते, परंतु पैसे मिळवणे आणि ते सरकार, नातेवाईक, मित्र, आप्त, इष्ट, चोर यांच्यापासून सांभाळणे याचाच त्रास होतो. धनसंपत्ती भरपूर असते, परंतु पती व्यसनी होतो. घरापेक्षा बाहेरच जास्त असतो. पत्नी बाहेर क्लबात उन्हाळक्या करत फिरते. मुले ड्युटी निघतात. विद्याभ्यासापेक्षा चंगळ करण्यात दंग असतात. ती कोणालाच जुमानत नाहीत. धनसंपत्तीचे, वैभवाचे भोग तर भरपूर आहेत, परंतु ते दुःख देणारे आहेत. त्यात जराही समाधान नाही. यामुळे मानसिक ताणतणाव जाणवत राहतो. शरीराला एक श्रीमंती रोग जडतात. अपचन, थायरॉइड, रक्तदाब, मधुमेह, हिस्टेरिया, कर्करोग, हृदयरोग, गुप्तरोग इत्यादी. औषधे खाऊन देहाला आतून बुरशी येते. देह बाहेरून दिसायला गोरागोमटा असतो, परंतु आतून रोगाने जरा जर्जर झालेला, पोखरलेला असतो. अष्टावक्र मुनी सांगतात की वैभव, धनसंपत्ती असली तरी या सर्वाचा त्याग करून उपभोग घेतल्याशिवाय समाधान मिळत नाही. धन कमावले तर त्याचा सम्यक उपभोग घेऊन, उपयोग करून जीवन जगायची कला अवगत असावी लागते. वैभव असूनही त्यापासून अलिप्त राहण्याची कला यावी लागते. पाण्यात राहूनही शरीर कोरडे राखता आले पाहिजे. समाजात राहूनही एकांत साधला पाहिजे. धन कमावताना आणि त्याचा उपभोग घेताना थांबायचे कोठे हे माहीत असावे लागते. जसे करावे तसे भरावे
हे ओळखून उत्तम व्यवहारे धन जोडावे, म्हणजे ते गैरमार्गी खर्च होत नाही. योग्य खर्चाने उपभोगाचे समाधान मिळते. धन कमावताना व्यवहार शोभून दिसतो, परंतु त्याचा उपभोग घेताना व्यवहार दूर ठेवावा लागतो, त्याचा त्याग करावा लागतो, तरच त्या उपभोगाचे समाधान मिळते. हरिओम.